नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. आज तुम्ही ऐकाल राशीलची ती सूचना जिने माझ्या पापांची पहिली विमान यात्रा ठरवली, दादींचा तो संकोची निर्णय ज्याने आमच्या लांबच्या प्रवासाला सकारात्मक बनवले, स्वप्निलने पुसलेले पापांचे भावूक अश्रू आणि वहिनींची ती मस्करी जिने मला लाजेने चुरूर केले. लांबचा प्रवास आणि दादींची सूचना. अनिवार्य प्रवास. लग्नाला फक्त 11 दिवस उरले होते, पण स्वप्निलने सांगितले की आम्हाला आणि पापांना कारने जालंधरला जावे लागेल, कारण पराग भैया परतताना भारत दर्शन करत येतील. पापांची संमती. पापांनी प्रकृतीचे कारण देऊन जाण्यास नकार दिला, पण राशीलला वाईट वाटेल या गोष्टीवर स्वप्निलने लगेच त्यांचे फ्लाईट तिकीट बुक केले. एकांतावर बंदी. मला आशा होती की मी आणि स्वप्निल एकटे असू, पण कार वसंता चालवणार होता. स्वप्निलने हसून सांगितले, हा माझा नाही तर दादींचा निर्णय आहे. लग्नाला थोडेच दिवस उरले असताना होणाऱ्या वर वधूने एकांतात मिळावे असे त्यांना वाटत नाही. पापांनीही याला अनुभवी निर्णय म्हटले. सकारात्मक प्रयोग आणि रोमांचक ज्ञान. चंचल मन. कारमध्ये माझे मन चंचल होत होते. मी चोरी पकडली जाण्याच्या भीतीने राशीलचा विचार करत होते असे सांगून पांढरे खोटे बोलले. मेंदूचा सराव. स्वप्निलने माझ्या मांडीवर लॅपटॉप ठेवला आणि म्हणाला, चला आपण या वेळेचा काही सकारात्मक वापर करूया. त्याने मला सुडोकूपासून न्यूरोनेशन आणि क्विंडोमसारखे मेंदूच्या सरावाचे खेळ शिकवले. जवळीकीची गोडी. लॅपटॉप धरण्याच्या बहाण्याने स्वप्निल माझ्या इतका जवळ आला की मला प्रत्येक क्षणी त्याचा स्पर्श जाणवत होता. मला वाटले वसंताला सोबत घेतले ते बरेच झाले, नाहीतर आम्हाला या ज्ञानाचा आणि जवळीकीचा लाभ मिळाला नसता. आरोग्याची काळजी. स्वप्निलने हेल्दी स्नॅक्स दिले आणि सांगितले की लग्नासाठी आपल्याला पूर्णपणे निरोगी राहावे लागेल. जालंधरचे प्रेम आणि वहिनींची मस्करी. भावुक क्षण. जालंधरमध्ये राशीलच्या घरी आमचे मनापासून स्वागत झाले. गुरुद्वारात पराग आणि राशीलच्या लग्नाचे विधी पुन्हा पार पडले. पापा भावुक झाले. कदाचित त्यांना मला निरोप देण्याचा विचार येत होता. स्वप्निलचा दिलासा. स्वप्निल लगेच आमच्या जवळ आला आणि पापांना मिठी मारून म्हणाला, अंकल, तुम्ही कधीही एकटे असल्याचे वाटू देऊ नका. तुमचा हा मुलगा आणि मुलगी वाणी नेहमी तुमच्या सोबत असू. छेडछाड. राशीलच्या वहिनींनी मला गिद्धामध्ये ओढले. एका वहिनीने खोडकरपणे पंजाबीत म्हटले, विवाहानंतर नवरीने नवरदेवाशी काय आणि कसे करायचे असते ते सुद्धा तुम्हाला शिकवूनच इथून पाठवू. लाजेने माझ्या पापण्या झोपल्या आणि मी या छेडछाडीचा भरभरून आनंद घेतला. आईचे चरण. मला जाणीव झाली की अलका मॅममुळेच राशील आपल्या कुटुंबात सन्मानाने परत येऊ शकली. मी त्यांना शोधून त्यांचे चरणस्पर्श केले आणि म्हटले, आई, तुम्ही माझ्यासाठी देव आहात. पुढच्या 7 दिवसांची चिंता. परतीचा प्रवास. परतीच्या प्रवासात मी राशील आणि परुष्णीसोबत मागे बसले. पराग आणि स्वप्निलने थकले असूनही आळीपाळीने कार चालवून आम्हाला सुखरूप परत पोहोचवले. निर्विघ्न लग्नाची ओढ. आता फक्त 7 दिवसांत लग्न, त्याची तयारी आणि सोहळे बाकी होते. माझे लग्न निर्विघ्न पार पडावे असे मला वाटते. पण आयुष्यात सर्व काही मनातल्या सारखेच होत नाही. लग्नात काही नको असलेले विघ्न येणार आहे का? उत्सुकता. प्रेमाची जवळीक आणि एका अनपेक्षित अडथळ्याची भीती. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 69. जालंधरची सूचना. गैरसमजातील लांबचा प्रवास आणि वहिनींची मस्करी. आता तर आपल्या लग्नाला फक्त 11 दिवस उरले आहेत. आपल्याला कधी निघावे लागेल? मी चिंतेत पडले आहे. वाणी, बाकी सर्वजण फ्लाईटने परवा जात आहेत, पण आपल्याला आणि अंकलना कारने उद्याच निघावे लागेल, स्वप्निलने सांगितले आहे. असे का? आपण सुद्धा फ्लाईटने का जात नाही आहोत? माझी चिंता अजून वाढली आहे. वहिनी आणि भैया परतीच्या प्रवासात भारत दर्शन करत कारने येऊ इच्छितात. म्हणून भैयाने आम्हाला कारने येण्यास सांगितले आहे. स्वप्निलने कारण सांगितले आहे. मी पापांना विचारते, ते काय म्हणतात मी तुम्हाला सांगते. पापा जालंधरला येण्यास तयार होतील आणि लग्नाआधी मला परवानगी देतील, यात मला शंका आहे. तुम्ही त्यांना सांगा, जालंधरला न जाण्याचा अंकल आणि तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही. स्वप्निलने एका अर्थी आदेशच दिला आहे. मी पापांशी कार्यक्रमाबद्दल बोलले तेव्हा ते मला पाठवण्याच्या किंवा स्वतः आमच्या सोबत येण्याच्या बाजूने नाहीत. राशीलला वाईट वाटेल असे सांगितल्यावर त्यांनी मला परवानगी दिली, पण स्वतः येण्यास असमर्थता दर्शवली. मी स्वप्निलला कॉल केला आहे.
स्वप्नील, पापांचे म्हणणे आहे की इतक्या लांबच्या प्रवासामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. लग्नात आजारी पडण्याचा धोका त्यांना घ्यायचा नाही. ते जालंधरला येण्यास तयार नाहीत, मी सांगितले आहे. ठीक आहे, मी त्यांचे सुद्धा फ्लाईट तिकीट काढतो. स्वप्नीलने मार्ग काढला आहे. अशा प्रकारे पापांची पहिली विमान यात्रा ठरली. मी सुद्धा मनातून आनंदी आहे. याचे पहिले कारण म्हणजे मला जालंधरला राशीलच्या माहेरच्यांसोबत राहण्याची संधी मिळणार आहे. सोबतच स्वप्नीलसोबतच्या लांबच्या प्रवासाच्या कल्पनेने मी रोमांचित झाले आहे. आता माझ्या मनात मधुर कल्पनांची साखळी सुरू झाली आहे. स्वप्न पाहतानाच जर इतके छान वाटते, तर प्रत्यक्ष प्रवासात किती आनंद मिळेल याचा विचार करून मी प्रत्येक क्षणी रोमांचित होत आहे. दुसऱ्या दिवशी स्वप्नील मला घ्यायला आला आहे. मला वाटले होते की कारमध्ये फक्त मी आणि स्वप्नील असू, पण घडले वेगळेच. कार वसंता चालवणार होता. तेव्हा स्वप्नीलने सांगितले, आम्हाला जालंधरला सोडल्यानंतर वसंता ट्रेनने परत येईल. जालंधरवरून परतताना पराग, भैया आणि मी असल्यामुळे तेव्हा आम्हाला वसंताची गरज भासणार नाही. आम्हाला सोबत पाहून आसपासच्या खिडक्यांमधून माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्याची उत्सुकता लोकांच्या नजरेत दिसत होती. हे पाहून मला अभिमान वाटला. हो, सुरक्षित प्रवासासाठी तुम्ही हा चांगला निर्णय घेतला आहे, मला म्हणावे लागले. हा माझा नाही तर दादींचा निर्णय आहे. लग्नाला थोडेच दिवस उरले असताना होणाऱ्यावर वधूने एकांतात मिळावे असे त्यांना वाटत नाही. स्वप्नील हसून म्हणाला. दादींना माहीत नाही की आम्ही सामान्य मुलींसारखे नाही आहोत जे एकांताचा काही फायदा उचलतील, मी सुद्धा हसत म्हटले. हो मुला, तुझी दादी अनुभवी आहे. तिने हे करून माझी सुद्धा चिंता दूर केली आहे. हा पापांचा आवाज आहे. ते कधी आमच्या मागे आले हे आम्हाला समजलेच नाही. मी थोडी गोंधळले. मग आम्ही दोघांनी मिळून त्यांचे पाय शिवले. जुग जुग जिओ, त्यांनी आशीर्वादाने आम्हाला निरोप दिला. आम्ही बसताच कार प्रवासासाठी निघाली आहे. मी माझ्या चंचल मनाला समजावले, थोडा धीर धर, आता फक्त 10 दिवस उरले आहेत. मग तर सर्व स्वातंत्र्य आणि अधिकार मिळणारच आहेत. वाणी, काय विचार करतेस? स्वप्नीलचा आवाज ऐकून मी दचकले. जणू चोरी करताना रंगेहाथ पकडले गेल्यासारखे मला वाटले. राशीलचा विचार करत होते, मी चपापून पांढरे खोटे बोलले. तू कधी सुडोकू कोडी सोडवली आहेत का? स्वप्नीलने लॅपटॉप उघडत विचारले. जास्त नाही, कधीतरी सोडवली आहेत, मी सांगितले. आपल्याला लांबचा प्रवास करायचा आहे, चला या वेळेचा काही सकारात्मक वापर करूया. स्वप्नीलने लॅपटॉपवर सुडोकू सुरू केले. मी नाही, तुम्ही सोडवा, मी पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करेन, मी म्हटले. तेव्हा स्वप्नीलने आपला सीट बेल्ट काढला आणि तो माझ्या बाजूला सरकून बसला, जेणेकरून मला स्क्रीन स्पष्ट दिसावी. लॅपटॉप अर्धा माझ्या आणि अर्धा त्याच्या मांडीवर होता. यामुळे आम्ही खूप जवळ आलो होतो. मला स्वप्नीलचा स्पर्श जाणवत होता. वसंतालाही आमचे लॅपटॉपवर काम करणे काही अयोग्य वाटत नव्हते. या प्रवासात मला स्वप्नीलचे नवीन रूप पाहायला मिळाले. मेंदूच्या व्यायामासाठी त्याने मला न्यूरोनेशन आणि क्विंडोमसारखे नवीन खेळ शिकवले. मध्येच स्वप्नीलने खाऊ काढला. त्याने सांगितले की लग्नासाठी आपल्याला पूर्णपणे फिट राहावे लागेल. आम्ही जालंधरला पोहोचलो. हा सुखद प्रवास इतक्या लवकर संपला की मला आश्चर्य वाटले. राशीलच्या घरी आमचे लाड झाले. मला मी त्या घरची मुलगीच असल्यासारखे वाटले. गुरुद्वारात विधी खूप छान पार पडले. पापा भावूक झाले होते, मी त्यांचे अश्रू पुसले. स्वप्नीलने त्यांना धीर दिला. वहिनींनी मला गिद्धामध्ये ओढले आणि खूप मस्करी केली. मी लाजून गेले होते, पण मला खूप आनंद होत होता. हे क्षण खरंच अविस्मरणीय आहेत. आता लग्नाला फक्त 7 दिवस उरले आहेत. मी इच्छिते की सर्व काही व्यवस्थित पार पडावे, पण मनात कुठेतरी एक अनामिक भीती दाटली आहे. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण. प्रिय श्रोतेहो, भाग 69 हा प्रेमाचा प्रवास आणि कौटुंबिक बंधनांची गोष्ट आहे. पण लग्नात कोणते विघ्न येणार आहे? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग ऐका. भाग 69 समाप्त.